रंगविल्या गेल्या, पण आमच्या डोळ्यापुढे तुमच्या रंगेल कथा रंगविल्या गेल्या. तुमच्या रक्ताने पावन झालेल्या इंद्रायणी भीमा भंगविल्या, तुमच्या रक्ताने पावन झालेल्या इंद्रायणी भीमा भंगविल्या गेल्या. आम्ही तुमच्या रक्ताचे असून पितुरांचा जयघोष केला. आम्ही तुमच्या रक्ताचे असून पितुरांचा जयघोष केला. तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला. तुम्ही मातीसाठी मरून सुद्धा आम्ही तुम्हालाच दोष दिला. कसं सहन केलं राजे, कसं सहन केलं राजे, तप्त सळ्या डोळ्यात खुपताना. कसं सहन केलं राजे, तप्त सळ्या डोळ्यात खुपताना. आमच्या तर डोळ्यातून पाठ वाहतात, इवलस कचरा डोळ्यात खुपताना. आमच्या तर डोळ्यातून पाठ वाहतात, इवलस कचरा डोळ्यात खुपताना. किती आकांत झाला असेल मस्तकाला, किती आकांत झाला असतं मस्तकाला. कानातून दुराची लोळ उठली असती. किती आकांत झाला असेल मस्तकाला, कानातून दुराची लोळ उठली असती. अंगावरची कातडी काढताना, अंगावरची कातडी काढताना जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असती. जमिनीवर पडणारे रक्ताचे थेंबही पेटले असती. तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या, तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांचे आत्मेही शहारले असती. तुमच्या शरीराचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांचे आत्मेही शहारले असती. शिर कापणाऱ्या सैतानांचे हातही थरथरले असती. शिर कापणाऱ्या सैतानांचे हातही थरथरले असती. असं म्हटलं जातं, असं म्हटलं जातं. संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठ गमनाला गेले, संत तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठ गमनाला गेले, असं म्हणतात गरुड पक्ष आला होता. त्या गरुड पक्षावर बसून संत तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेले. संत मुक्ताई माऊली, ज्ञानेश्वर माऊलींची बहीण, विजेचा कडकडाट झाला आणि ती माऊली विजेच्या कडकडातच क्लुप्त झाली. सीतामाया ओ पुन्हा गोदात घेतलं त्या धरती मातेने सीतामायाला. त्या देव देवतांनी त्यांच्या लोकांना नेलं. माझ्या शंभूराजांनी काय केलं होतं? लाल बुंद तापलेल्या सळ्या घालायला लोक कान तोडतात, हात तोडतात. मिठाचं पाणी दादांनो, एवढं सगळं होत असताना माझ्या शंभूराजांना नेलं. कोणीच कसं नाही आली हो, तरी सहन करत होता तो राजा. एक आक्रोशाची किंकाळी काढली नाही. एक तो नारद औरंग्या दरवाजाला कान लावून बसला होता. या संभाच्या विवळण्याचा आवाज माझ्या कानावर येईल, त्या औरंग्याला बरं वाटावं म्हणून माझ्या शंभूराजाने एक आक्रोशाची किंकाळी काढली नाही. एक आक्रोशाची किंकाळी काढली नाही. राजे किती सहन केले तुम्ही आमच्यासाठी, राजे किती सहन केले तुम्ही आमच्यासाठी. आणि आम्ही तुम्हाला विसरून पुसतो 33 कोटी. आणि आम्ही तुम्हाला विसरून पुसतो 33 कोटी. स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज